माझ्या पाठीमागे तुम्हाला एक सुंदर असं गाव दिसत असेल। कोकणातील टिपिकल जी कौलारू घरं आहेत तर ती तशी घरं गावामध्ये दिसत आहेत। सुंदर असं गाव आहे, छोटंसंच गाव आहे परंतु खूप सुंदर वाटतंय। हे बघा, सगळी बहुतेक कौलारू घरं आहेत, काही मोजकीच पत्र्याची घरं आहेत। तर हे गाव कोणतं आहे माहिती आहे? हे गाव आहे साखरी, मंडणगड तालुक्यातील साखरी हे गाव आहे। ती नदी दिसते, ती भारजा नदी, त्या पलीकडे केळशी गाव, तर तिकडे अरबी समुद्राला मिळते। अरबी समुद्रसुद्धा दिसतोय बघा इथून। तर बघा, कोकणातील सुंदर असं हे वातावरण बघा। छोटंसं गाव, त्याच्या आजूबाजूने घनदाट अशी झाडी बघू शकता इकडे, आणि या जंगलातून जाणारे छोटेसे रस्ते। आता कोकणामध्ये सध्या काय चालू आहे तर गावातली माणसं शहरामध्ये चाललेली आहेत आणि शहरातली माणसं गावामध्ये येत आहेत। गावातील लोक आहेत ते आपल्या जमिनी विकून शहरांमध्ये घर घेत आहेत आणि शहरातली लोक शांतता पाहिजे म्हणून शहरापासून गावामध्ये येत आहेत। तर हे आता उलट चक्र चालू झालेलं आहे। तर त्यामुळे इथल्या लोकांनी सावध होऊन आपल्या जमिनी डेव्हलप केल्या पाहिजे। तर त्याचं उदाहरण इथे आता दिसतं। ही गावाच्या जवळच ही जागा आहे, मला वाटतं या गावातीलच एका कोणाची असू शकते। तर त्याने आता मला वाटतं ठरवलं आहे ही जागा डेव्हलप करण्याचं। तर इकडे काहीशी काजूची झाडंसुद्धा आहेत त्यांची, मात्र तिकडेसुद्धा बघा दुसरं एक कंपाऊंड दिसते। तर इथल्या बरेचसे जे कंपाऊंड आहेत किंवा झाडं आहेत तर ते जागा विक्री केलेल्या आहेत आणि त्यांनी ते जागा डेव्हलप केलेल्या आहेत। तर मला वाटतं हे एका इथल्या स्थानिक लोकांचंच असू शकेल बहुतेक। तर सांगा, गाव कसं वाटतं हे तुम्हाला? तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर कोणत्या तालुक्यातून कोणत्या गावातून आहात ते नक्की कमेंट करा। आणि कोकणाबाहेरील असाल तर तुम्ही कोकणात आला असाल आणि कोकणामध्ये फिरायला आला असाल तर तुम्ही पाहिलेलं कोकण तुम्हाला कसं वाटलं, ते गाव कसं वाटलं ते नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि कोकणातील आहात त्यांनी तुमचं गाव कोणतं आहे ते कमेंट करा। चला तर भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये।